मंडळी, कधी-कधी ज्यांच्यावर लोकांचा सर्वात जास्त विश्वास असतो, तेच विश्वासघात करतात आणि गुन्हेगार फक्त गुन्हे करत नाही, तर ते आपल्यातलेच एखादे असतात. ही कथा आहे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची, ज्याचं बाहेरून आदर्श व्यक्तिमत्व होतं, पण आतून तोच एक धोकादायक गुन्हेगार होता. हत्येचा कट, भ्रष्टाचार आणि एक रहस्यमय खुनाच्या केसने उलगडणारे हा धक्कादायक ही सत्यकथा. शेवटी सत्य जिंकलं का, की काळोखाने आणखीन एक बळी घेतला? पहा आजच्या या स्टोरीमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजे जिरमूर्ती. चला मित्रांनो, चालू करूया ही स्टोरी. काही शेतकरी दुपारच्या उन्हात आपल्या रोजच्या कामात मग्न होते, पण आज त्यांना काहीतरी वेगळं वातावरण जाणवत होतं. शेताच्या बाजूच्याच असलेल्या नदीजवळ येणारा एक विचित्र वास आणि जाणवणारी एक अनामिका भीती. त्यातच एक शेतकरी रामू बाकीच्या लोकांना काहीतरी संशयास्पद वाटत असल्याचं सांगतो. मग दोघे तिघे जण त्या दिशेने जाऊ लागतात. त्या नदीच्या काठाजवळ पोचतात आणि तिथे त्यांना दिसतं की एक भयंकर दृश्य. एका झाडामागे एका झुडपात रक्ताने माखलेलं एक प्रेत पडलेलं होतं. त्याचा धड वेगळं झालेलं होतं, पण त्याचं डोकं मात्र गायब झालेलं होतं. पाहता क्षणी स्पष्ट झाली की ही एक महिलेची बॉडी होती. भीतीने हादरलेल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद जिल्ह्यातली. तिथल्या कडकघर पोलीस ठाण्यातील हद्दीतील कल्याण नगर गावातील. या भयावह घटनेचा उलगडा होणार होता. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या भयंकर अवस्थेतल्या मृतदेहाकडे पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. त्यांनी परिसराची झडती घेण्यास सुरुवात केली आणि काही क्षणातच त्यांना एक धक्कादायक पुरावा मिळाला. डेड बॉडीपासून अवघी 50 किमी अंतरावरती एक पिशवी पडली होती आणि त्या पिशवीत त्या महिलेचं डोकं होतं. डोकं पूर्णपणे जळालेलं होतं. ओळख पटवणं फार मुश्किल होतं. त्याचवेळी पोलीस अधिक खोल तपास करायला चालू करतात. अजून एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या समोर येते की डोक्यापासून 100 मीटर अंतरावर एक 7 वर्षाच्या मुलाचा देखील मृतदेह त्यांना तिथं आढळून येतो. हे प्रकरण अजूनच गुढू बनून चालत जातं. ही महिला आणि हा मुलगा कोण, हे दोघे कोण आणि त्यांची अशी क्रूर हत्या कोणी केली हे पोलिसांना समजत नसतं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि सर्व तपशील गोळा करून अहवाल तयार केला जातो. त्यानंतर देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये एका बेपत्ता महिलेच्या रिपोर्टशी हे प्रकरण जोडलं जाऊ शकतं का याचा तपास पोलीस घ्यायला चालू करतात. दुसऱ्या दिवशी 19 ऑक्टोबर 2024 रोजी रामपूर पोलीस ठाण्यात काही फोटोज समोर येतात. त्या फोटोजकडे एक पोलीस अधिकारी बारकाईने पाहू लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक धक्का बसल्याची प्रतिक्रिया उमटली. तो घाईघाईनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, "सर, ही महिला आपल्या पोलीस दलातील असू शकते." रामपूर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या सोनू सिंग नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी काही दिवसापासून बेपत्ता होती. तो तिला शोधत होता आणि आता त्यांच्या समोर तिच्यासारख्या दिसणाऱ्या मृत महिलेचा फोटो देखील होता. पण तो त्या डेड बॉडीला पाहता क्षणी म्हणाला, "ही माझी पत्नी नाही, पण मला खात्री करून घ्यायची आहे." तो घटनास्थळी पोहोचला. त्याच्यासोबत त्याने सासू-सासऱ्यांना देखील बोलवलं. बॉडी पाहून आधी कोणीच खात्री पटली नाही, पण त्याचवेळी एका छोट्या तपशिलीने संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. रिंकूच्या आईला तिच्या मुलीच्या हातावर एक ओम नावाचा टॅटू असल्याचं आढळलं. तिने मृतदेहाच्या हाताकडे पाहिलं आणि तिथे तसाच ओमचा टॅटू दिसला आणि त्या क्षणीच ती खाली पडली. ही बॉडी तिच्या मुलीचीच होती. पण हे सगळं एवढ्यातच थांबलं नव्हतं. रिंकूच्या आईनं पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. रिंकूच्या एका गावातील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या व्यक्तीचं नाव ओमपाल होतं. पोलीस अधिक सतर्क झाले. त्यांनी ओमपालला तातडीने अटक केलं आणि चौकशीला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यातून पोलिसांना एक गोष्ट कळाली. गेल्या काही दिवसापासून रिंकू आणि ओमपालमध्ये काहीसा संवाद झाला नव्हता. मग ओमपालने तिची हत्या केली नव्हती, तर मग हा खून कोणी केला होता? पोलिसांनी आणखी एक संशयास्पद व्यक्तीला अटक केलं आणि तो होता सोनू सिंग, म्हणजेच तिचाच नवरा.
सुरुवातीला त्याने काही सांगितलं नाही, पण जेव्हा पोलिसांनी त्यांना कठोर तपासणी त्याच्याकडे केली, तेव्हा शेवटी तो कबूल झाला. आणि ते काही जे त्याने सांगितलं हे पाहून तिथले सगळेच हादरून गेले. सोनू सिंग आणि रिंकूचं लग्न हे प्रेमविवाहात झालं होतं. दोघेही पोलीस दलात होते, पण 2022 मध्ये सोनूला रिंकूच्या अफेअरची माहिती लागली. तो संतापला. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, तिच्या कुटुंबाला सांगितलं, पण काहीही उपयोग झाला नाही. अखेर 14 ऑक्टोबर 2024ला त्याने एक भयंकर निर्णय घेतला. त्याने आपल्या मेव्हण्यासोबत मिळून रिंकूचा खून केला. तिचं डोकं धडापासून वेगळं केलं, ते जाळण्याचा प्रयत्नही केला आणि मुलालाही मारून टाकलं. मग त्याने त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दूरच असलेल्या एका नदीत ते टाकलं. मग त्याच्या या क्रूर हत्येचा पर्दाफाश झाला. आज सोनू सिंग आणि त्याचा मेव्हणा दोघेही तुरुंगात आहेत. एक वेडं प्रेम, संशय आणि स्वाभिमान यामुळे 3 जीवांचा अंत झाला. मित्रांनो, अशा कहाण्या आपल्याला एक धडा शिकवतात. संशय, क्रोध यावर नियंत्रण नसल्यास संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होतं. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा भन्नाट गुन्हेगारी कथांसाठी राज एज्युरुमला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.